संगमनेर तालुक्यातील मंदिरातील एक गुहा ज्यामध्ये एक वराड आत गेलं ते बाहेर परत कधीच आलं नाही। हो, ही गोष्ट आहे संगमनेर तालुक्यातील मनोली या गावातील नेमाबाई या मंदिराची। घरासमोरून मोबाईलमध्ये झूम केल्यावर हे मंदिर जे 10 किलोमीटर अंतरावर आहे ते एवढे स्पष्ट आणि ठळक स्वरूपात आपल्याला दिसत आहे। घरापासून एवढं जवळ असून देखील आज 20 वर्षानंतर येथे जाण्याचा योग आला होता। एक गाव ओलांडल्यानंतर ओझरचा पूल लागला। हे ओझर म्हणजे नाशिकचं मीठ ओझर नसून संगमनेर तालुक्यातील ओझर आहे आणि या प्रवरा नदीवरच इंग्रजांनी एक धरण बांधलेलं आहे। यालाच ओझर बंधारा धरण असं म्हटलं जातं आणि याच नदी पात्रात पुढे जगुआईचा डोह खूप मोठा आहे, ज्याचा तळ आतापर्यंत कुणालाही माहीत नाही असं म्हटलं जातं। असं एक खूप छान असं मंदिर आहे। उजव्या साईडला तुम्हाला दिसत आहे ते जगुआईचं मंदिर आहे। ओझर गाव ओलांडल्यावर आपल्या समोर येतं ते मनोली आणि मनोलीत प्रवेश केल्यावर आता आपल्याला ही नेमबाईची कमान दिसेल। देवीचं मंदिराचं नाव आहे नेमाबाई, जिलाच गगनगड असं देखील म्हटलं जातं। त्या गडावर श्री गगनगिरी महाराज यांची एक मूर्ती आहे, म्हणूनच कदाचित त्याला गगनगड असं देखील म्हटलं गेलं असेल। वर जाण्याचा रस्ता हा खूप सडन असलेला आहे। तुम्हाला जर बाईकवर जायचं असेल तर अत्यंत काळजी घेऊन तुम्हाला वरती जावं लागेल। नुकताच पाऊस झाला होता, त्यामुळे डोंगरांनी मस्त हिरवा शालू पांघरलेला होता आणि तुम्हाला हे जे समोर मंदिर दिसत आहे हे नुकतंच बांधण्यात आलेलं आहे। अगोदर येथे फक्त डोंगरात कोरलेलं जे आईचं मूळ मंदिर होतं तेवढंच होतं, त्यानंतर हे नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे। थोड्याशा पायऱ्यावरती चढून आल्यावर सुरुवातीलाच लागतं तुम्हाला सप्तशृंगी मातेचं एक मंदिर। तिथून मागे पाहिल्यावर तुम्हाला समोर जे दिसत आहे ती दीपमाळा आहे। सप्तशृंगी मातेचं मंदिर छोटं जरी असेल तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक विलक्षण अनुभूती येते। देवीकडे गेल्यावर देवीच्या डोळ्यात न बघता अगोदर तुम्ही देवीच्या चरणांकडे बघा आणि दर्शन घेता घेता आईकडे वरती बघा। तुम्हाला देवी तुमच्याकडे पाहून हसत असल्याची अनुभूती येईल आणि तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही। पावसाळ्यात इथे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा दिसतो। तुम्ही पाहू शकता सर्व भाग हिरवागार झालेला आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरण इथे झालेलं आहे। वर जाण्याच्या या पायऱ्या आणि हे देवीचं मंदिर पाहिल्यावर लक्षात येतं की सुरुवातीला हे काही नव्हतं आणि मागच्या काही वर्षांमध्ये याची नवीन निर्मिती झालेली आहे। या पायऱ्या किंवा हे मंदिर हे नुकतंच तयार करण्यात आलं आहे असं दिसत आहे, कारण की शेजारीच तुम्ही पाहिलं तर ह्या जुन्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत। इथून दूरवर पाहिल्यावर तुम्हाला विस्तीर्ण पसरलेलं संगमनेर दिसेल। यावर दिलेल्या तारखेनुसार हा डोंगराच्या बाहेरील भाग, मंदिराचा हा बाहेरचा भाग 2015 मध्ये बांधण्यात आलेला आहे। खूप छान असं हे परिसर नवीन तयार करण्यात आलेला आहे। देवीचं हे मंदिर पूर्णपणे डोंगरात कोरलेलं असल्यामुळे इथे पाणी झिरपत होतं आणि आतमधील परिसर हा ओला झालेला होता। या देवीची एक फार पूर्वीची गोष्ट सांगितली जाते। म्हणतात की एक मेंढपाळाची बायको होती आणि ती या देवीची नेहमी सेवा करीत असे, पण या बाईला तिचा नवरा खूप मारत असायचा आणि एक दिवस तो तिला मारायला धावला। तिच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावत होता, तर ती बाई धावत धावत ती आईकडे आली आणि तिच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणाली, आई आता तूच मला सांभाळ। आणि त्यावेळेस आईनं तिला सावरलं आणि आपल्या पाठीशी घातलं आणि हीच मूर्ती आज तिच्या शेजारी, आईच्या शेजारी त्या मेंढपाळीची मूर्ती आहे। आणि म्हणतात आईने त्यावेळी त्या मेंढपाळाचा म्हणजेच त्या बाईच्या नवऱ्याचा वध केला। आईच्या उजव्या बाजूला असलेल्या या गुहेबद्दल देखील एक अतिशय रंजक कथा सांगितली जाते। म्हणतात एक नवीन जोडपं इथे दर्शन घेण्यासाठी आलं होतं आणि ते या गुहेत गेलं तर ते मागं आलंच नाही। आता त्यांना पाहिलं सगळं वराड आतमध्ये गेलं आणि ते वराड देखील गायब झालं। या मागची ही कथा किती सत्य आहे याबद्दल काही माहिती नाही, परंतु फार पूर्वीपासून ही कथा सांगितली जाते आणि सध्या ही गुहा बंद करण्यात आलेली आहे। तसेच असं देखील म्हटलं जातं की निमगाव या गावातील भगत जुन्या काळात त्या गावातून निघून डायरेक्ट या आईच्या गुहेमध्ये यायचे। आता याबाबत सत्यता किती हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु जुनी काही म्हातारी किंवा जुनी काही लोक अजूनही याबद्दल या कथांबद्दल खरं आहे असंच सांगतात। मंदिराचा जो मुख्य भाग आहे जो डोंगरात कोरलेला आहे त्यामध्ये तुम्ही नीट उभे देखील राहू शकत नाही। तुम्हाला आईचं दर्शन घेण्यासाठी खाली बसूनच जावं लागेल, म्हणजेच नतमस्तक होऊनच तुम्हाला आईकडे जावं लागतं।
आणि तुम्ही इथे पाहू शकता त्या मेंढपाळीची मूर्ती आईच्या शेजारी, जिला आईने पाठीशी घातलं होतं, तिची मूर्ती आईच्या शेजारी आज पाहायला मिळते. आता या गुहेच्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी येथे आल्यावर काही गोष्टी ऑब्झर्व केल्या की या डोंगराला तुम्ही आता इथे पाहू शकता की एक समांतर रेषेमध्ये एक आडवी चीर गेलेली आहे, जी की तंतोतंत गुहेच्या लेवलला आहे. मग आता यामागचं काही वैज्ञानिक कारण आहे की आपोआप याला चीर गेले किंवा त्यावेळेस कुणी ही चीर मारलेली होती की जेणेकरून गुहेमध्ये हवा किंवा सूर्यप्रकाश जाऊ शकेल, याबद्दल काही निश्चित माहिती सांगता येणार नाही. परंतु ऑब्झर्वेशनमधून मला तर असंच दिसतंय की ही केलेली चीर ही पूर्ण गुहेच्या बरोबरीच्या लेवलने आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्याचं गूढ आपल्याला माहीत नसतं. तसंच संगमनेर तालुक्यातील नेमाबाईची ही गुहा म्हणजे एक रहस्यच आहे. यामागचा इतिहास, यामागचं भूतकाळ कुणालाही निश्चित किंवा सांगता येत नाही. जुन्या काळची माणसं आता जास्त शिल्लक नाहीत, त्यांच्याकडून अत्यंत कमी माहिती मिळाली जाते आणि याबाबत निश्चित अशी ठोस माहिती कुणाला माहीत नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या मंदिराबद्दल, या नेमाबाईच्या मंदिराबद्दल, या गुहेबद्दल किंवा या संबंधित इतर कुठलीही माहिती जर तुमच्याकडे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. संगमनेर तालुक्यातील आजूबाजूच्या काही गावांमध्ये कदाचित या मंदिराबद्दल ठोस माहिती असू शकते. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आल्यास जर तुम्हाला या मंदिराबद्दल काही माहिती असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओचा आनंद घ्या.